नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। श्री जीवदानी देवी संस्थान विरार, जय आदिवासी युवा शक्ती पालघर व सर्वदा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आदिवासी वधूवरांचा भव्य असा सामुदायिक विवाह सोहळा पालघर तालुक्यात आयोजित करण्यात आला आहे। पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा आणि वसई या तालुक्यातील गरजू आदिवासी आणि आर्थिक दृष्ट्या इतर मागासवर्गीय वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा येत्या 29 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्यात 251 जोडप्यांचा शुभ विवाह पार पडणार आहे। तर वधूवर नोंदणीसाठी 6 फोटो, वयाचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला, जात नमूद असलेला आणि दाखल्यावर ग्रामसेवकाची सही आवश्यक आहे। अशा प्रकारचे आवश्यक कागदपत्रे लागतील। तर वधूवरांचे नावे नोंदणीकरिता त्या गावातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे। गुरुवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी वेळ दुपारी 12:21 स्थळ विवाह स्थळ नागझरी, किराट रोड, 4 मंदिर ग्राउंड, लालोंडे, पोस्ट निहे, बोईसर पूर्व। तर या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह करू इच्छिणाऱ्या वधूवरांनी दिनांक 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत आपल्या नावाची नोंदणी त्यांच्या गावातील कार्यकर्त्यांकडून करून घ्यावी असे आवाहन संस्थांच्या वतीनं करण्यात आले आहे। तर हे पवित्र काम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी त्यासाठी योग्यरित्या कसे नियोजन करता येईल यासाठी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते व संस्थांची नागझरी येथे एक बैठक पार पडली। त्या बैठकीत योग्य नियोजनाबद्दल चर्चा झाली। जी जबाबदारी दिली आहे, आता 8 लोक झाली जॉईन, आपल्याला 8 जोडपी आमच्याकडे तयार होतील। ते एवढं जास्तीत जास्त म्हणजे 251 वाढणार आहे। वाडा, विक्रमगड आणि जव्हार तिन्ही करू। त्यामुळे जी जबाबदारी दिली जाईल ती तिकडे सुद्धा आणि इकडे जे आता मोठी कमिटी होईल तिकडे काय माणसं लागतील, काय जबाबदारी दिली जाईल ती पार पडतो। कार्यक्रम केलेला, साहित्य करून माझ्याकडे आलेले कार्यक्रम केलेले, कार्यक्रम भरपूर केले। पण हा असा आमचा जो पहिला कार्यक्रम झाला सावे चंदन साला 2017 नियोजन बंद होता। हा सुद्धा कार्यक्रम इथे आहे ना, नुसती लग्न लागले झालं ते संपलं नाही, तिथे सगळे बसलेले त्यांनी सगळ्यांनी आपापली जबाबदारी पाहिजे की हा कार्यक्रम बघणारे लोक येतील। कारण या प्रकल्प अधिकारी धानूचे पण येतील आणि आपलं जवळचे पण दोन्ही प्रकल्प अधिकारी, कलेक्टर असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, हे सगळे लोकांना आपण बोलवणार आहे। म्हणजे हा कार्यक्रम कुठे गालबोट न लागता वेळावळा झाला म्हणून समजलं नाही, नुसतं वाटप केलं आणि गेले घरी त्यांच्या असं न होता हा खरोखर कार्यक्रम बघण्यात झाला पाहिजे। त्याची सगळी जबाबदारी आपल्यावर आहे, आपल्या कार्यकर्त्यांना म्हणून की हा कार्यक्रम कसा चांगला झाला पाहिजे। दुसरी गोष्ट पराने सांगितलं की 251 आपण सामुदायिक करणार आहे। लग्नाची लिस्ट जमली झाली तयार की प्रत्येक प्रकल्प अधिकाऱ्याला जाऊन ही लिस्ट द्यायची। ती जवळच्या असतील जवळचा वाडा, विक्रमगड, जवळ, मोखाडा याची लिस्ट आहे ही संतोष भुगलेकडे द्यायची। दुसरी लिस्ट असेल डहाणू प्रकल्पाच्या अंतर असेल त्रिपुरी किंवा इथला कोणतरी जाऊन योगेश किंवा त्याने ही लिस्ट जी आहे प्रकल्पाला चेक करायची। ही नावं आजची गेल्या वर्षी नावं नाही, पण ती 5 वर्ष आधीची म्हणजे 2023 चालू आहे, 20 पासून चेक करायची। 20 पासून याच्यामध्ये नाव आहेत याच्यामध्ये। त्याचा मी खूप अनुभव आपल्याला मला खूप अनुभव आला। एक लग्न जवळ 2-3 वेळा काही वस्तू मिळवून येतात, असं न व्हायला पाहिजे। तर तसं न होता कार्यक्रम ही जी लिस्ट मिळाली ना 8-10 दिवस आधी मिळाली आपल्याला, तर आपल्या बरोबर ताकडा बरोबर सांगता येईल की 251 लग्न आहेत, त्याच्यामध्ये डबल टेबल 2दा आले असं व्हायला नको। नाही तर लोक आपलं हसतील की तुम्ही काही चेक नाही केला का। ती जबाबदारी आपली आहे।
मग डांबीचे असतील, वाड्याचे असतील, पालघरचे असतील, बोईसरचे असतील, ते चेक करावे. अनेक लोकांच्या अशा अडचणी समोर येतात तर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आणि ते लग्न करू शकत नाही. लग्न करायचं म्हटलं तरी अतिशय खर्चिक बाबी असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर आर्थिक जो भार पडतो त्याच्यामुळे ते लग्न करू शकत नाही किंवा कर्जबाऱ्यांचा येऊन लग्न करतात. तर अशा वेळेला आपण कुठेतरी पुढाकार सगळं एक संघटना म्हणून घेतली पाहिजे आणि आपले नेते आप्पा आहेत, नाना आहेत, दादा आहेत की यांची जीवदानी ट्रस्ट यांनी जो अतिशय चांगल्या पद्धतीने निर्माण केलेला आहे चालवतात, त्यांचे सर्व पदाधिकारी या सगळ्या खर्चाचं भाग ते उचलणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या आजूबाजूचे राहणारे गावामध्ये, परिसरामध्ये, ओळखीमध्ये ह्या ठिकाणची जी काही जोडपी आहेत त्यांना आपण एक आधार देण्याच्या दृष्टिकोनातून हे कार्यक्रम आपण करू. आता हा जो पत्रक छापलेला आहे तात्पुरतं एक समोर काहीतरी कागद असला पाहिजे म्हणून हे तयार केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आजची बैठक बोलवण्याचं कारण आहे की आज तालुक्यावाईज आपल्याला कमिट्या बनवायच्या आहेत की प्रत्येक तालुक्यामध्ये कोण कोण या कमिटीवर काम करेल. मग त्या नोंदणी संदर्भामध्ये असतील, जिथे मंडप तयार होईल तिथे अनेक कामं आहेत वेगवेगळ्या स्वरूपाची. मग ते मंडप टाकणं त्याची जबाबदारी कोण घेणार आहे, पाणी व्यवस्था त्याची जबाबदारी कोण घेणार आहे, त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था आहे ती कोण करणार आहे, जी लोक येणार जोडपी त्यांची नोंदणी कोण करणार आहे, त्याचप्रमाणे जी लोक येणार त्यांच्यासोबत त्यांचं जेवणाचं बसण्याचं हे नियोजन कोण करणार आहे. अशी अनेक स्वरूपाची कामं याच्यामध्ये असणार आहेत. याच्यामध्ये आपण एक वेगळे झालं त्याला दिलेले आहे की 16 जर असताना फक्त लोकांना बोलवायचं, लग्न लावायचं, जेवायचं असं नाही तर आपण त्याला थोडं चांगलं एंटरटेनमेंट होईल, त्यांचे मनोरंजन होईल अशा दृष्टिकोनातून आदिवासी समाजात जेवढ्या काही कला संस्कृतीचे जे भाग आहेत, डान्स, त्याच्यामध्ये तारपा असेल, सांगड्या असेल, तूरनाच असेल, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे त्याला एक वेगवेगळे आपण स्टेज बनवणार त्या याच्यामध्ये आणि त्या भागामध्ये त्यांना सेट करून लोकांना त्या ठिकाणी मनोरंजन होईल असं पण साधन उपलब्ध करून त्याच्यावर एखादी कमिटी तयार करायला लागेल. त्याची जबाबदारी कोणतरी घ्यावी लागेल. परत त्याच्यामध्ये जी जेवणाची व्यवस्था आहे, आज एवढं 15,000 लोकांना जेवण बनवायचं ते बनवून ते वाढलं गेलं पाहिजे. वाढत असताना त्यांना लोकांना लाईनीमध्ये व्यवस्थित तिथे नेलं पाहिजे, त्यांना व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. ती सुद्धा आपल्याला जबाबदारी पार पाडावी लागेल. सुदैवाने नरेंद्र महाराज संस्थांचे सगळे पदाधिकाऱ्यांची जबाबदारी घेतलेली आहे. त्याच्यामुळे इतर ज्या वेगळ्या जबाबदाऱ्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अंतर्भूत होणं गरजेचं आहे. तर हे फक्त फॉर्म हा नोंदणी करण्यासंदर्भातला फॉर्म आहे. याच्यामध्ये ही जी कमिटी आहे तालुक्याच्या बनतील त्या याच्यामध्ये नोंदणी परंतु इथे ज्या प्रॅक्टिकल ज्या जागेवर या दिवशी 16 असेल, 16च्या अगोदर सुद्धा कशा स्वरूपाचं सगळं नियोजन आहे त्याच्यासाठी वारंवार इथे बैठका आपल्याला घ्याव्या लागतील. तर त्या बैठका घेण्यासाठी जी कमिटी नेमली ती आज आपल्याला नेमायची आहे. म्हणून मग आजपासून म्हणतो की इथे आपल्याला जे कोणी काम करणार असतील स्वतःहून पुढाकार घेतला तर त्याच्यासाठी अतिशय चांगलं होईल. खूप सामाजिक बाब आहे. हे कोणाच्या याच्या स्वार्थासाठी किंवा परमार्थासाठी गोष्ट नाही, एखाद्याच्या मदतीसाठी आपण करतोय. म्हणून मला एक अशी अपेक्षा का इथे स्वतःहून प्रत्येकाने जबाबदारी घेतली तर त्याच्यासाठी खूप आनंद होईल. म्हणून मी मगापासून कोणत्या कोणत्या जबाबदारी याच्यामध्ये घ्यावी, स्वतःहून जर मोठं वरती जसं प्रसादने नाव सांगितलं का मी करणार तसं इतर. आणि मगाशी भूषण पण तुमच्या गावामध्ये एक गाव आपल्याला इथे तुमचंच गाव आहे, परंतु इथे मोठा सोहळा करायचा तर तुम्ही इथे उत्स्फूर्तपणे इथे काय काय करणार आहे कोण याच्यामध्ये सहभाग घेणार आहे बघून तुमची जबाबदारी मोठी याच्यामध्ये. तर तुम्ही स्वतःहून याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा असं मला अपेक्षित आहे. पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की हा सोहळा चांगल्या स्वरूपामध्ये दर्जेदार, कारण जेवण वगैरे आपल्याला द्यायचं आहे व्यवस्थित होईल आणि कुठल्या प्रकारच्या गालबोट न लागता नियोजनबद्ध आणि आलेल्या माणसाला प्रत्येकाला वाटला पाहिजे सोहळा जसं विरारला मागे 2012 साली झाला 1000 जोडप्यांचा सोहळा झाला व्या सोहळा, त्यावेळेला एवढूस सुद्धा एक किंचित त्याला जरा सुद्धा कुठलं गालबोट लागलं नाही. त्या पद्धतीचं नियोजनबद्ध असं एकदम व्यवस्थित आपल्याला करायचं आहे. कुठलाही सोहळा करायचा म्हटला एक दुसऱ्याचं काम कधीच नसेल, त्याच्यामुळे सामूहिक जबाबदारी सगळ्यांची असेल तेव्हा तो विवाह सोहळा खूप पार पडतोय. पुन्हा एकदा ह्या सोहळ्याच्या संदर्भामध्ये जे काही बोलायचं असेल कोणाला नियोजनामध्ये, आयोजनामध्ये, सूचनेमध्ये काही असेल ते आज सांगितल्यानंतर त्याचे लाईन आउट ठरवू आपण आणि त्याप्रमाणे आपण पुढे